श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी कर्क राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांची स्थिती. महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीच्या लग्नात गुरुग्रह, सिंह राशीच्या दुसऱ्या घरात केतू आणि तुळ राशीच्या चौथ्या घरात बुध, वृश्चिक राशीच्या 5व्या घरात रवी, मंगळ, शुक्र आणि कुंभ राशीच्या 8व्या घरात राहू, मीन राशीच्या 9व्या घरात चंद्र आणि शनी भ्रमण करत आहे. डिसेंबर 2025 या मासिक राशी भविष्यानुसार महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप चांगला राहील. त्यानंतर हळूहळू काही समस्या निर्माण होतील, परंतु तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार त्यावर मात करू शकाल. महिन्याच्या सुरुवातीला देवांचा गुरु बृहस्पती तुमच्या राशीत असेल, परंतु 4थ्या स्थानापासून तो तुमच्या 12व्या घरात वक्री होईल, ज्यामुळे धार्मिक कार्यात आणि धार्मिक कार्यावर खर्च वाढेल. घरात शुभ घटना घडतील. शनी संपूर्ण महिन्यात 9व्या घरात असेल आणि राहू संपूर्ण महिन्यात 8व्या घरात असेल, ज्यामुळे लांब प्रवासातून फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला चांगले यश मिळू शकेल आणि चांगल्या पगाराची नवीन नोकरी मिळू शकेल. व्यवसायात गुंतलेल्यांसाठी महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील. या महिन्यात प्रवास केल्याने व्यवसाय वाढेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी पहिल्या 6 महिन्यात खूप चांगला राहील. उत्पन्नात सतत वाढ होईल. दुसऱ्या 6 महिन्यात खर्च जास्त असू शकतो, परंतु हे खर्च चांगल्या कामावर खर्च केले जातील. चढ उतार असूनही हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगले परिणाम देईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात चांगली कामगिरी करू शकाल. या महिन्यात परदेश प्रवास करण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः पोटाच्या संबंधित समस्या चिंतेचा विषय असू शकतात. पहिला आठवडा. 1 तारखेला वेळ अनुकूल राहील. तुम्ही तुमचे काम पूर्ण उत्साहाने सुरू कराल. येणाऱ्या काळात तुम्हाला याचे फळ मिळेल. 2 तारीख आणि 3 तारीख हा सन्मानजनक काळ असेल. तुमच्या कामाची ओळख तुम्हाला मिळेल. काम आणि नोकरीत प्रगती होईल. जीवनात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होतील. 4 आणि 5 तारीख रोजी 11व्या घरात चंद्राची स्थिती तुमच्या फायदेशीर ठरेल. तुमच्या सर्व परिस्थितींना तोंड देण्याची प्रचंड क्षमता असेल. 6 आणि 7 तारखेला 12व्या घरात चंद्र चिंतेची स्थिती निर्माण करेल. वाहनेच काळजीपूर्वक चालवावी आणि सर्व काही तपासून व्यवहार करावे. तुमची फसवणूक होऊ शकते. दुसरा आठवडा. 8 आणि 9 तारखेला चंद्र तुमच्या समोर असेल. परिस्थिती चांगली राहील. तुमच्या यशाच्या मार्गावर पुढे जाल. हा आनंदाचा काळ आहे. तुम्ही कामात व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या आवडीचे काम कराल. 10, 11, 12 तारखेचा काळ मानसिक समाधान देईल. विद्यार्थी काही नवीन शिकण्यास उत्सुक असतील. अधिकारी तुमच्यावर खुश असतील आणि तुम्हाला पूर्णपणे मदत करतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला आत्मविश्वास आणि ताकदीने परिपूर्ण वाटेल. जीवन पूर्ण अर्थपूर्ण आणि मजेदार असेल. 13, 14 तारखेचा काळ संपत्तीचा काळ असेल. घरात सुधारणा होतील, ज्या तुमच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाशी जुळतील. 15 तारखेचा काळ चांगला नाही. आरोग्य चांगले राहणार नाही. तिसरा आठवडा. 16 आणि 17 तारखेला भांडणे आणि तणावाची परिस्थिती असेल. तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते. मालमत्तेचे वाद सुरू राहतील. तुम्ही तुमच्या कृतीबद्दल सावधगिरी बाळगावी, कारण तुम्हाला एका छोट्या चुकीची ही मोठी किंमत मोजावी लागू शकते. न्यायालयीन प्रकरणे तुम्हाला अडचणीत टाकतील. 18 आणि 19 तारखेला ज्ञानाचा काळ असेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. तुम्ही नेहमी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायाची परिस्थिती सामान्य राहील. 20, 21 आणि 22 तारखेला चांगले काळ आहे. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. तुम्हाला काही मोठे काम मिळेल. वेळ मजा आणि हास्य करण्यात घालवाल. तुमच्या मनात काही शंका असतील, पण त्या वेळेत दूर होतील. 4था आठवडा. 24 तारखेला 7व्या घरात चंद्र आनंद आणि शांती घेऊन येईल. तुम्ही तुमच्या क्षमता आणि क्षमतेचा पुरेपूर वापर कराल. तुमचे मित्र तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. 25 आणि 26 तारखेला प्रतिकूल वेळ आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला मानता येणार नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पोटाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देतील. अभ्यासाशी संबंधित समस्या निर्माण होतील. 27 आणि 28 तारखेला वेळ सुधारेल. तुम्हाला आरोग्याच्या संबंधित समस्यापासून आराम मिळेल. व्यवसाय विस्तारासाठी केलेले प्रवास फलदायी ठरतील. या काळात तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवू शकाल. तुम्हाला सामाजिक कार्यात तसेच सन्मान आणि यश मिळेल. 29 आणि 31 तारखेला एक अद्भुत काळ असेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नामध्ये मोठे यश मिळेल. काळासोबत चालण्याची बुद्धी तुमच्यात असेल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येतो. 10व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शुक्र त्यांच्यासोबत 5व्या घरात असेल आणि 7व्या स्थानापासून तुमच्या 6व्या स्थानावर जाईल. दरम्यान 6व्या स्थानाचा स्वामी बृहस्पती महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या उच्च राशीत कर्क राशीत असेल आणि 4 तारखेला मिथुन राशीत तुमच्या 12व्या स्थानावर मागे जाईल. या परिस्थिती पाहता नोकरी बदलण्याचा हा काळ चांगला असेल. जर तुम्ही तुमची सध्याची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी अर्ज करू शकता, कारण त्यामुळे तुम्हाला चांगले यश मिळू शकते आणि तुमच्या कारकिर्दीत बदल होऊ शकतो. महिन्याच्या उत्तरार्धातही तुमची नोकरीची परिस्थिती चांगली राहील. तुमच्या क्षमता आणि चांगल्या कामाची प्रशंसा तुम्हाला मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील. गुरुच्या आशीर्वादामुळे तुमच्या व्यवसायात भरभराट येईल
आणि त्यानंतर 4 तारखेला गुरु 12व्या घरात जाईल. 7व्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिना 9व्या घरात राहील, ज्यामुळे यशस्वी व्यावसायिक प्रवास होईल आणि व्यवसाय वाढीचे मार्ग खुले होतील. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप अनुकूल राहील. मंगळ, रवी आणि शुक्र हे तिन्ही ग्रह तुमच्या 5व्या घरात असतील आणि तुमच्या 11व्या घरात दृष्टी ठेवतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. यामुळे चांगली आर्थिक नफा मिळवण्याची शक्यता देखील निर्माण होईल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. 5व्या, 7व्या आणि 9व्या घरात गुरुग्रहाची दृष्टी आणि पहिल्या घरात त्याचे स्थान तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि तुमच्या जीवनातले प्रत्येक पैलूमध्ये प्रगती करण्यास मदत करेल, ज्यामुळे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. तुमच्या 9व्या घरात बसलेला शनी महाराज 11व्या घरातही दृष्टी ठेवेल, ज्यामुळे स्थिर उत्पन्न आणि खर्चात घट होईल. तसेच 7व्या स्थानापासून मंगळ तुमच्या 6व्या स्थानावर प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील. त्यानंतर 16 तारखेला सूर्य आणि 20 तारखेला शुक्र देखील 6व्या स्थानावर प्रवेश करून 11व्या स्थानावर दृष्टी ठेवल्याने तुमचे खर्च वाढू शकतात. लांब प्रवास आणि परदेश प्रवासामुळे आर्थिक खर्च देखील होऊ शकतो. शिवाय 4थ्या स्थानापासून गुरु 12व्या स्थानावर मागे जाईल, ज्यामुळे धर्मादाय कार्य आणि धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणून महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टीने काही चिंतेचा असेल. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, सूर्य, शुक्र 5व्या घरात असतील, तर केतू 2ऱ्या घरात, राहू 8व्या घरात आणि शनी संपूर्ण महिनाभर 9व्या घरात असेल. या सर्व ग्रहामुळे आरोग्य चढ उतार येऊ शकतात, म्हणून तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. पोटाच्या संबंधित समस्या असोत किंवा अचानक शारीरिक आजार असोत, तुम्हाला याबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. अन्नविषबाधा किंवा अन्नाशी संबंधित समस्या देखील तुमच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात, म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. लांब प्रवासामुळे थकवा देखील येऊ शकतो. दरम्यान गुरु 4थ्या स्थानापासून 12व्या स्थानात मार्गे जाईल, ज्यामुळे श्वसन आणि पोटाच्या संबंधित समस्या वाढू शकतात. दरम्यान मंगळ 7 तारखेला 6व्या स्थानात, 16 तारखेला सूर्य आणि 20 तारखेला शुक्र ग्रह 6व्या स्थानात प्रवेश करेल, म्हणून तुम्हाला या महिन्यात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला एक गंभीर आजार होऊ शकतो, जो नंतर तुम्हाला त्रास देईल. जर तुम्हाला ते आवश्यक वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक उपचार घ्या. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर महिन्याची सुरुवात चढ उतारांनी भरलेली असेल. एकीकडे 5व्या घराचा मंगळ आणि सूर्य तुमच्या नात्यात थोडीशी उष्णता निर्माण करतील, ज्यामुळे वाद आणि मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच 5व्या घरात शुक्र ग्रहाचे स्थान तुमच्या नात्यातील प्रेम वाढवेल आणि तुम्ही तुमचे नाते चांगल्या प्रकारे जगू शकाल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खूप काही कराल, त्यांना नवीन भेटवस्तू द्याल. 6 तारखेला बुध 5व्या घरात प्रवेश करेल आणि त्यानंतर 7 तारखेला मंगळ 6व्या घरात प्रवेश करेल, तेव्हा या समस्या काही प्रमाणात कमी होतील. 16 तारखेला सूर्य देखील 6व्या घरात जाईल. दरम्यान 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 5व्या घरात बुध आणि शुक्र तुमचे प्रेम जीवन वाढवतील. त्यानंतर 20 तारखेला शुक्र हे घर सोडून 6व्या घरात जाईल, तर बुध 5व्या घरात एकटा राहील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या शब्दाने प्रभावित करू शकाल. विवाहित लोकांसाठी महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात गुरुची दृष्टी आशीर्वाद देणारी ठरेल. तुमचे नाते एकमेकांसाठी अधिक महत्त्वाचे होईल आणि तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत मोठ्या प्रमाणात प्रवास करण्याची संधी मिळेल आणि या महिन्यात तुम्ही आनंदाने जगाल. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असेल. कौटुंबिक शांती वाढवेल आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. तसेच 4थ्या स्थानापासून तो तुमच्या 12व्या घरात प्रतिगामी होईल. केतू संपूर्ण महिन्यात तुमच्या घरात असेल आणि बुध महिन्याच्या सुरुवातीला 4थ्या घरात असेल आणि 4थ्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 5व्या घरात असेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध आणि प्रेम वाढेल, परंतु काही बाबीवर मतभेद होऊ शकतात. विचारसरणीतील फरकामुळे एकमेकांशी काही चिडचिड होऊ शकते. तुम्हाला यावर काम करावे लागेल. कोणाशी असभ्य बोलणे टाळावे आणि चांगले संबंध राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. तुमच्या पालकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व काम पूर्ण होईल. तुमचे भावंडे तुमचे आनंद वाटून घेतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात त्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते. उपाय आहेत: मंगळवारी तुम्ही सुंदरकांडाचे पठण करावे. गुरुवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता पाणी अर्पण करावे आणि केळीच्या झाडालाही पाणी अर्पण करावे. सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. चंद्रदेव आणि भगवान शिव यांचे मंत्र पठण करणे तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर ठरेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.